डेटा, माहिती आणि ज्ञान म्हणजे काय? सध्याच्या युगात माहिती आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे माहिती हा शब्द अत्यंत महत्त्वाचा बनला आहे. आज माहिती हा संसाधनांचा आणि शक्तीचा स्रोत मानला जातो. माहिती हा शब्द डेटा, ज्ञान इत्यादींचा समानार्थी शब्द म्हणून घेतला जातो अशा विविध संदर्भात मानला जातो. खरं तर माहिती या शब्दाचा अर्थ डेटा, तथ्ये आणि ज्ञान यासारख्या इतर शब्दांपेक्षा वेगळा आहे. किंबहुना डेटा, माहिती आणि ज्ञान यात अतिशय सूक्ष्म फरक असतो. डेटा, माहिती आणि ज्ञान यांच्यातील फरक समजून घेण्यासाठी डेटा, माहिती आणि ज्ञान स्वतंत्रपणे समजून घेणे आवश्यक आहे. डेटा म्हणजे काय? माहितीचा असा अर्थ लावता येतो की अक्षरे किंवा संख्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणाचे किंवा इतरांचे मूल्यमापन केले जाते. डेटा हा शब्द तथ्यविशिष्ट, सांख्यिकीय माहिती आणि माहितीचा तुकडा दर्शवितो. अशा प्रकारे माहितीच्या स्वतंत्र तुकड्यांना डेटा म्हणतात. उदाहरणार्थ, त्या व्यक्तीचे नाव, काम, वय, पगार इ फॅक्ट डेटा आहे जो त्या व्यक्तीची माहिती देतो. माहिती म्हणजे काय? डेटा स्वतंत्र विभागांमध्ये विभागला जातो, एकत्र केला जातो आणि संघटित पद्धतीने माहिती तयार करतो. माहितीची व्याख्या बातमी किंवा बातम्या, वस्तुस्थिती किंवा आकडे किंवा सूचना यांच्याकडून शब्दाने किंवा लेखी स्वरूपात मिळालेल्या ज्ञानाला माहिती असे म्हणतात. माहिती म्हणजे एखाद्या वस्तुस्थितीबद्दल किंवा परिस्थितीबद्दल दिलेले किंवा प्राप्त केलेले ज्ञान, संशोधन किंवा सूचनांबद्दलचे ज्ञान. युनेस्कोने माहितीची व्याख्या अशी केली आहे की माहिती प्रतिकात्मक शब्दांनी बनलेली असते आणि या चिन्हांच्या सादरीकरणाचे स्वरूप कोणतेही असले तरीही निरपेक्ष आणि तांत्रिक ज्ञान व्यक्त करते. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान हा डेटा आणि माहितीचा एक विशाल प्रकार आहे. ज्ञानाची व्याख्या माहिती किंवा तथ्यांच्या सुसंघटित शरीरातून प्राप्त ज्ञान किंवा समज म्हणून दिली जाऊ शकते. उदाहरणार्थ, अशा भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे, असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की त्या भाषेतील वस्तुस्थिती व माहितीचे ज्ञान असणारी, त्या भाषेचे ज्ञान असणारी व्यक्ती त्यासाठी योग्य आहे. अशा प्रकारे डेटा, माहिती आणि ज्ञान सहज समजू शकते.